नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. इग्नाइट अकॅडमीने इग्नाइट पाठशाला या नवीन चॅनलवरती शालेय स्पर्धा परीक्षा चालू केलेल्या आहे. त्या शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील 15,000 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा मानस अकॅडमीने घेतलेला आहे. सो यामध्ये तुमचं सहकार्य, तुमची मदत खूप महत्वाची असणार आहे. सो हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे. तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या पालकांना, तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, इव्हन दो गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा नक्की पाठवा. हा उपक्रम इग्नाइट अकॅडमी राबवत आहे. पूर्ण महाराष्ट्रातून 15,000 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहे. या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. 2 दिवसापूर्वी थोडी माहिती आम्ही तुम्हाला दिली, पण काही पालकांचे, शिक्षकांचे प्रश्न होते, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी देणार आहे. सो बघूया आपण. आता तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो, बघा इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी ह्या वर्गांसाठी बॅचेस चालू आहे. स्कॉलरशिप 4थीची असेल, स्कॉलरशिप 7वी असेल, नवोदय 5वी असेल, NMMS 8वी असेल. ह्या सगळ्यांच्या फी पण तुम्ही बघू शकता. 2,499, 2,999 जवळपास 2,500 ते 3,000 फी आहे. 2,500 ते 3,000 फी जरी असेल तरी 15,000 विद्यार्थ्यांना आम्ही ही बॅच टोटली कोणती बॅच घेऊ शकता तुम्ही, मोफत 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 असणार आहे. सो 15,000 गुणिले 3,000 जरी तुम्ही केलं विद्यार्थी मित्रांनो, 4.5 करोड होतात. 4.5 करोड एवढ्या बॅचेस तुम्हाला आम्ही फ्री देत आहोत. आमची टीम तुम्हाला मोफत शिकवणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. नवीन बॅचेस चालू होतात बघा. ह्या बॅचेस, सगळ्या बॅचेस मी 11 जुलै जरी टाकले इथे, पण ही नवीन डेट जी आहे ती आहे 25 जुलैला सगळ्या बॅचेस चालू होतात. 25 जुलैला. सो नक्की जॉईन करा. तुम्ही पण करा, तुमच्या मित्रांना सगळ्यांना इन्फॉर्म करा. बघा 15,000 विद्यार्थी तुम्हीच आमच्यापर्यंत आणून देऊ शकता, जे गरीब आहे, होतकरू आहे, हुशार आहे, पण आर्थिक कारणास्तव त्यांचं शिक्षण थांबत असेल, आर्थिक कारणास्तव त्यांना असे काही स्पर्धात्मक परीक्षा देऊ शकत नसतील, तर अशा विद्यार्थ्यांना पूर्ण गायडन्स. शिक्षक मित्र, तुम्ही खूप मेहनत घेतात, तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. जनगणना चालू आहे सध्या, तुमची फॅमिली असेल, तुमचं स्कूल असेल, स्कूलमधले आवांतर कामं असेल, हे सगळं सांभाळून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत आहे. तुम्हाला सपोर्टिव्ह रोल आमचा असणार आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना सपोर्टिव्ह रोल म्हणून आमची अकॅडमी काम करत आहे. सो तुमच्याही पाल्यांना आम्ही इथे मोफत शिक्षण देतोय. शिक्षक जे आहेत ना, त्यांच्या पाल्यांना सुद्धा मोफत शिक्षण आम्ही देणार आहोत. कारण हे सगळ्या जबाबदारीतनं पालकांना म्हणजे शिक्षकांना आपल्या पाल्यांकडे सुद्धा बघणं बराच वेळेस होत नाही. त्या दृष्टीने तोही आम्ही मुद्दा लक्षात घेऊन त्यांनाही मोफत शिक्षण देत आहोत. आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. काय काय मुद्दे आहेत बघा. कुणासाठी मोफत असणार आहे, यासाठी कुणी आणि काय प्रोसेस करावी, पालक आणि विद्यार्थ्यांनी काय करावे, स्कॉलरशिप परीक्षा कधी आणि कशी असणार आहे, आणि काही शंका असल्यास काय करावे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला काही माहिती मी तुम्हाला देतो. बघा, हा गुगल फॉर्म पण तुम्हाला भरायचा आहे. ज्यांनी भरला फॉर्म त्यांनाच आम्ही ही सगळी प्रोसेस अपडेट देऊन त्यांच्या मार्फत ह्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार आहोत. कसा भरायचा फॉर्म पुढे मी तुम्हाला सांगतो. पण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आम्ही घेतला आणि त्यात खूप चांगल्या कमेंट आमच्या सगळ्यांना. तुमचे खूप 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 आभार. खरं म्हणजे सगळ्या कमेंट, जवळपास 1000 कमेंट आहेत. त्यात सगळ्या दाखवणं शक्य नाही, पण त्यातल्या काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला कमेंट दाखवतो. त्यातली पहिली बघा, ही पहिली कमेंट आहे, रणजित पवार यांची कमेंट आहे. सर, खूप छान काम. गोरगरिबांच्या मुलांसाठीची ही तळमळ पाहून खूप छान वाटलं. यापुढे तुम्हाला भविष्यात मोफत क्लासेस जरी परवडत नसेल तरी किमान वाजवी किमतीमध्ये अशा मुलांसाठी क्लास देण्याचा प्रयत्न करा. आम्ही शिक्षक ती फीज भरून विद्यार्थ्यांना तुमच्या क्लासला जॉईन करायला लावू. हे शिक्षक आहेत, ते सांगतात तुमचा उपक्रम खूप छान आहे. आमच्या शाळेत आम्ही नक्की मुलांना सांगू. तुम्ही फ्री देताय, चांगलीच गोष्ट आहे, पण भविष्यामध्ये तुम्ही वाजवी फी ठेवून सुद्धा घेतली तरी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगू, असे हे शिक्षक म्हणतात. कारण ग्रामीण भागातील मुलांना वर्गात शिकवलेल्या ज्ञानाची उजळणी न झाल्यामुळे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये मागे पडतात. कारण पालक तेवढे शिकलेले नसतात किंवा कामाच्या व्यापामुळे त्यांना त्यांच्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. बऱ्याच ठिकाणी असं होतं बघा, शिक्षक शिकवतात पण घरी जाऊन उजळणी करता येत नाही. शिक्षक असे ग्रामीण भागातले पालक आहे, त्यांचे ग्रामीण भागात खूप काम असतं त्यांच्या मागे, सो त्यांना शक्य होत नाही. या क्लासच्या माध्यमातून अशा मुलांची उजळणी, रिव्हिजन घरी झाल्यामुळे त्यांच्या अभ्यासातील अडचणी दूर होतील. महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, पर्यायाने सर्वांगीण प्रगतीसाठी आपण उचललेले पाऊल अत्यंत अभिमानास्पद, कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे. सो तुमचंही खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला अप्रिशिएशन दिलं आणि अशा कमेंट टाकल्या. अशा बऱ्याच शिक्षकांच्या कमेंट आहे, पण माफ करा सगळ्यांची मी दाखवू शकत नाही, पण अशा कमेंटमुळे आम्हाला सुद्धा अजून उत्साह येतो आणि आम्ही अजून सुद्धा ह्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच भविष्यात पाऊल उचलू. आम्ही तर असं म्हटलंय 15,000 जरी झाले, पण आमच्याकडे जास्त विद्यार्थी जर आले त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही हे गरीब विद्यार्थ्यांना मोफत देणारच आहोत. बाकी पण कमेंट तुम्ही बघू शकता. बघा, यांनी कमेंट सांगितली, अर्चना मॅम, सर्व शिक्षक तुम्ही पुण्याचे काम करत आहात. परमेश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत ही ईश्वरचरणी प्रार्थना. बघा, खूप चांगले ब्लेसिंग सुद्धा आम्हाला
पूर्ण महाराष्ट्रातून मिळत आहेत. त्यामुळे तुमचं खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो. पुढे घेऊन जातो. महत्वाची कमेंट पुढची जी आहे ती आहे ऋषी ऋषी सरांची आहे. शिक्षकांच्या मुलांचा विचार आजपर्यंत कोणीही केला नाही, पण इग्नाइट अकॅडमीने केला, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. हे पण शिक्षक आहे. शिक्षकांच्या पाल्यांना सुद्धा आम्ही मोफत देत आहोत, हा एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या. त्यानंतर कामाच्या व्यापामुळे आम्ही मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही. माझी मुलगी यावर्षी 10वी मध्ये 92.40 मार्कांनी पास झाली, याचे सर्व श्रेय तिलाच जाते. आमची मुले हुशार आहेत, पण आम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यांची खंत वाटते. पण आपण जो उपक्रम राबवला तो खरंच कौतुकास्पद आहे. यस, धन्यवाद सर, तुम्ही पण कमेंट टाकली. खाली पण कमेंट खूप छान छान आहे. त्यानंतर संगीता मॅडमांचं कमेंट आहे, नमस्कार सर, माझ्या मुलीसाठी हे फॉर्म भरायचे असल्यास तिच्या शाळेत जाऊन तिच्या वर्ग शिक्षणात सांगावं लागेल का? हा, असे काही पालक असतील बघा की त्यांना त्यांच्या मुलांना पण करायचंय, पण शिक्षक नाहीयेत किंवा ते करू शकत नाहीये. तर अशा पालकांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी आपण सेपरेट पण घेणार आहोत. पण आता सध्या तुम्हाला मी सांगतो काय करा. तुम्ही काय करा, तुमचा मुलगी ज्या शाळेत आहे त्या शाळेतील शिक्षकांना जाऊन सांगा, रिक्वेस्ट करा, त्यांना व्हिडिओ दाखवा, त्यांना सांगा की इग्नाइट अकॅडमी हा उपक्रम मोफत राबवत आहे. जर आपल्या शाळेतील इतरही विद्यार्थ्यांबरोबर माझ्याही विद्यार्थ्याला याचा फायदा होत असेल तर शिक्षकांना सांगा की सगळ्या वर्गासाठी तुम्ही हा उपक्रम राबवा. सिंपल प्रोसेसिंग कशी असणार पुढे सांगणार मी तुम्हाला, पण शिक्षकांना सांगा आम्हाला कॉन्टॅक्ट करायला, किंवा शिक्षकांना मी जो गुगल फॉर्म दाखवतो ना तो भरायला सांगा, जेणेकरून त्या शाळेतील सगळ्याच 4थी 5वी 7वी आणि 8वीच्या वर्गातील सगळ्याच विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी घेता येणार, सहभाग होता येणार आहे. सो तुम्ही त्या शिक्षकांना रिक्वेस्ट करा, त्यांना सांगा. त्यांना सांगितल्यानंतर शिक्षकांनी काय करायचंय ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला. बरोबर, तुम्ही शिक्षकांना सांगितलं की ह्या उपक्रमात तुम्ही सहभागी व्हा, मग त्या शिक्षकांनी काय करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगतोय. त्यानंतर बघा, सर्व टीमचे खूप योगदान आहे, धन्यवाद म्हणताय, असे खूप सारे मेसेज आमच्यापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुढचा आहे सविता मॅडम म्हणताय, नगर परिषदेचे शिक्षक मुलांची नोंदणी करू शकत नाही कारण त्यांना वरून आदेश आलेला नाही, म्हणून पालकांना सुद्धा रजिस्ट्रेशन करता यावे, असा फॉर्म द्यावा, ही नम्र विनंती. बघा, हे वरून शिक्षकांना सांगायची काही गरज नाहीये. हा मोफत उपक्रम आहे. शिक्षकांनी फक्त त्या पाल्यांना सांगायचंय, पाल्यांना सांगून त्यांच्या पालकांना सांगायचंय, घरी बसून ह्या उपक्रमात सहभागी व्हायचंय. यासाठी कुणाची ऑर्डरची गरज नाही. हा मोफत उपक्रम आहे, यासाठी तुम्हाला कुणालाच, आणि मोफत आणि चांगल्या गोष्टी आम्ही देतोय. टर्म कंडिशन काहीच नाही बरं का, स्टार करून नाही ठेवला आम्ही की याचे वेगळे पैसे त्याचे वेगळे जीएसटी लागला, असं काही नाही. पूर्ण मोफत म्हणजे मोफतच असणार आहे, यात काहीच पैसे भरायची गरज नाहीये. त्यानंतर पुढे कमेंट आलेली बघा, एका शाळेतील जास्तीत जास्त किती विद्यार्थी लाभ घेऊ शकतात, याचं उत्तर मी तुम्हाला देतो. बघा, एका शाळेतील बघा, आम्ही कुणाला 4थी 7वी, हे काय आहे, स्कॉलरशिप परीक्षा आहे. हे काय आहे, स्कॉलरशिपची परीक्षा, बरोबर. त्यानंतर आहे तुमची 5वी नवोदयची परीक्षा. त्यानंतर तुमची आहे 8वी NMMS ची परीक्षा, बरोबर आहे. ह्या 4 वर्गांसाठी आम्ही मोफत देतोय. आता सपोज एक शाळा आहे, ह्या शाळेमध्ये हे 4 वर्ग आहे, बरोबर. एक शाळा आहे, कदाचित 1 ते 8 वर्ग असू शकतात, काही ठिकाणी 1 ते 5 असतील, जे का तुमच्याकडे शाळेमध्ये यापैकी जे वर्ग असतील ते, हे वर्ग असतील. मी असं पकडतो हे 4 वर्ग त्यांच्याकडे आहेत. किती, हे 4 वर्ग आहे की नाही, हे 4 वर्ग आहेत, हे 4 वर्ग आहेत, 4थी 7वी 5वी आणि 8वी. मग हे जे 4 वर्ग आहेत, प्रत्येकी या वर्गांमधून 3 विद्यार्थी आम्ही घेणार आहोत. म्हणजे झालेत बघा 12 विद्यार्थी. किती झालेत, हे 12 विद्यार्थी आम्ही एका शाळेतून घेतले, बरोबर आहे. आता हे 12 विद्यार्थी एका शाळेतून, आतापर्यंत मी तुम्हाला अपडेट देतोय की आमच्याकडे 6000 शिक्षकांनी, किती, 6000 शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, बरोबर आहे. आता काही असे असू शकतात, एका शाळेतले 2-2 शिक्षक पण असू शकतात म्हणून आम्ही 6000 केले. पण आम्ही असं पकडतो की चला 4000 आम्ही पकडलेत, बरोबर आहेत. म्हणजे 6000 तर झाले तसं खरं म्हणजे, पण असं काही झालेलं आहे, एका वर्गात आम्ही आयडेंटिफाय केले की एका शाळेतले 2-2 3-3 शिक्षकांनी पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे मी 4000 पकडतो. आता 4000 जरी पकडलं तर 4000 शाळेमध्ये ही स्पर्धा परीक्षा राबवून आपण प्रत्येकी 12 विद्यार्थी 4 वर्गांचे घेणार आहोत. 12 चोक 48,000 विद्यार्थी ऑलरेडी आमच्याकडे ही एक्झाम देणार आहे, स्कॉलरशिपची एक्झाम, ज्याला आपण इथे म्हणतो. इथे म्हणजे काय, इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम, बरोबर आहे. याच्याबद्दल मी पुढचा व्हिडिओ घेणार आहे बरं का. तुम्हाला हे काय आलं सर हे सांगतो मी तुम्हाला, कारण निवड कशी करायची हे पण तुम्हाला सांगावं लागेल ना. पण सध्या निवडीच्या अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे होणं गरजेचं आहे, म्हणजे आम्हाला त्यानुसार ह्या परीक्षा पूर्ण सेट करावं लागेल, शेड्यूल करावं लागतील. सो पहिले रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. याबद्दल नंतर पुढे व्हिडिओ सांगतो. पहिले तुम्हाला काय करायचं, रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आतापर्यंत एवढे झालेले आहेत,
बरोबर आहे. मग याच्यामधनं आपण विद्यार्थ्यांना देणार, पण जास्त संख्या जर अशी आली आमच्याकडे येत राहिली आणि स्कॉलरशिप जास्त मुलं आम्हाला भेटले तर आम्ही त्याच्या पुढे 15,000च्या पुढे पण जाणार आहोत. सो काळजी करू नका. किंवा उरलेल्या विद्यार्थ्यांचा पण आम्ही विचार करणार आहोत. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला सर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय कराल त्यांना पण आम्ही देऊ, काळजी करू नका. ओके. सो एवढे ऑलरेडी शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. अजूनही वेळ आहे, लवकरात लवकर करा. त्यानुसार आम्ही प्लॅन करतोय 2 तारखेपासून 2 जुलैपासून पुढे तुमची ही इथे नावाची एक्झाम चालू होईल. त्यामधून मुलांचं सिलेक्शन पण चालू होणार आहे. सो लवकरात लवकर हे नाव नोंदणी करा. शाळेतील विद्यार्थ्यांना भरला आमच्या पाल्याचा फॉर्म कोणता? शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांमार्फतच हे भरायचं, लक्षात घ्या. शिक्षकांमार्फत तुम्हाला मी आता सांगितलं, तोच महत्वाचा मुद्दा. पुढे घेऊन जर तुम्हाला मी गावखेड्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खूप खूप उपयुक्त ठरेल सर, आम्ही नक्की तुमची अकॅडमी जॉईन करू. थँक्यू फॉर द सेम. म्हणजे यांनी सांगितलं की कोण सुरेखा मॅडम आहेत की गावखेड्यातील सगळ्या शिक्षकांना मी सांगू इच्छितो, सगळ्या मुलांना यामध्ये सहभागी करून घ्या. त्यानंतर गजानन सरांचा आहे गरीब विद्यार्थ्यांसाठी खूप छान उपक्रम असं ते म्हणताय. बाकीचे भरपूर सारा कमेंट आहे. खूप छान सर, ऑल टीम इज बेस्ट. नक्की शेअर करू आम्ही सगळ्यांना. म्हणजे पालक म्हणून तुम्ही नक्कीच तुमच्या गावातल्या शिक्षकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर या सगळ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येईल. सर 9वी आणि 10वी साठी इंग्रजी विषय विज्ञान सुरू करा. 9वी 10वीचा वर्ग पण आम्ही चालू करत आहोत. बघा लक्षात घ्या, चौथी ते पुढे 12वी पर्यंतचे अकॅडमिक इयरचे क्लास पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आम्हाला सुचवलेला आहे. सो याच्यावरती आमची टीम अजून विचार करते. आम्ही प्रयत्न करू, पण सध्या तरी याचा विचार करतो आम्ही. सध्या 4 वर्ग आम्ही चालू केलेले आहेत. भाग्यश्री मॅडम म्हणताय ग्रेट वर्क सर, तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले. थँक्यू सर. आय एम स्टुडंट ऑफ दिस इग्नाइट फॅमिली TET 2026. तर हे आमच्या विद्यार्थिनी आहेत भाग्यश्री मॅडम, त्यांनी पण मेसेज दिलाय. त्यांनी सुद्धा आमच्या टीमकडनं नक्कीच हे ज्ञान घेतलेलं आहे. आता ह्या मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा आता कुणासाठी मोफत असणार आहे, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कुणासाठी आहे. 4थी आणि 7वी कोण? स्कॉलरशिपचे विद्यार्थी जे स्कॉलरशिप देणार आहे. त्यानंतर 5वीचा नवोदयचा विद्यार्थी आणि 8वीचा NMMS चा विद्यार्थी. ह्या विद्यार्थ्यांना आपण मोफत देतोय. आता प्रत्येक शाळेतून असे विद्यार्थी निवडले जातील. असे टोटल 15,000 विद्यार्थ्यांना आपण हे मोफत देतोय. ओके. दुसरं, यासाठी कुणी आणि काय प्रोसेस करावी, तर यासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी म्हणा किंवा मुख्याध्यापक असेल तर त्यांनी ही प्रोसेस करावी. काय प्रोसेस करावी पुढे मी सांगतो. ह्या शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी काय करावं, एक गुगलचा फॉर्म आहे, गुगलचा फॉर्म भरावा. आता गुगलचा फॉर्म कसा आहे तुम्हाला मी गुगल फॉर्म दाखवतो. बघा गुगल फॉर्म दाखवतो तुम्हाला. बघा ही लिंक आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण आहे. बघा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, यावरती क्लिक करा तुम्ही. इथे पण माझ्याकडे लिंक तुम्हाला मी ओपन करून देतो. बघा ही गुगलची फॉर्म लिंक आहे, तुमच्या डिस्क्रिप्शन टाकली. बघा साइन इन करावं लागतंय. साइन इन आहे, जस्ट वेट करा. पासवर्ड टाकावा लागणार. इथे कोणता आहे इथे लॉग इन. तुमचा मेल आयडी असेल, मेल आयडी टाकाल तुम्ही इथे. हा ओके, पासवर्ड टाकतो मी, नंतर बदलून टाकणार आम्ही. कॅपिटल ना पुढे 11. हा तुमचा मेल असणार जे प्रत्येकाचा. बघा असा फॉर्म ओपन होतोय. यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भरायची. बघा ईमेल आयडी इथे क्लिक करून द्यायचं आहे. ओके. शिक्षकाचं पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं, जे काय तुमचं नाव असेल. फॉर एक्झाम्पल मी टाकलंय तुमचं नाव ABC टाकलंय, तुम्ही पूर्ण नाव टाका बरं का, असं नाही. शाळेचं नाव तुमचं जे असेल, सपोज शिवाजी विद्यालय असेल, मी टाकलंय सपोज शिवाजी विद्यालय. तुमच्या शाळेमध्ये संख्या किती आहे, टोटल संख्या. आता असं होऊ शकतं की प्रत्येक शाळेमध्ये सर आमच्याकडे 4ही वर्ग आहेत, 4ही वर्गाची पटसंख्या तुम्ही कॅल्क्युलेट करा. सपोज 4 वर्ग घेतले, 4 वर्गाची संख्या प्रत्येकी 40 असेल तर 4 चौक 16 160 झाले. इथे झाले 160, 160 झाले. तुमच्याकडे वर्ग तेवढे नसेल, कमी असेल, त्यानुसार तुम्ही संख्या टाकू शकता. मोबाईल नंबर तुम्हाला इथे 10 अंकी नंबर टाकायचा, तुमचा जो काय असेल तुमचा 2 3 4 5 6 7 8 9 10 हा 10 अंकी मोबाईल नंबर. शाळेचा जिल्हा, तुम्ही ज्या जिल्ह्यात ज्या शाळेसाठी फॉर्म भरताय त्या जिल्ह्याचं नाव. फॉर एक्झाम्पल टाकलं मी जळगाव, टाकलं मी. ओके. आता आणि याच्यानंतर पुढे
शिक्षकांच्या पाल्यांसाठी हवा असलेला कोर्स. आता तुम्ही शिक्षक म्हणून हा फॉर्म भरताय, तुम्हालाही पाल्य आहे, तुमच्या मुलांना पाहिजे असेल तुम्ही टाकू शकता. तुम्हाला कोणता पाहिजे, 4थी पाहिजे, 7वी पाहिजे, 5वी पाहिजे, 8वी पाहिजे, चारही पैकी टाकू शकता. असेल तुमच्याकडे तेवढे पाल्य किंवा तुमच्याकडे 3च टाकायचे 3 टाकू शकता, काही हरकत नाहीये. त्यानंतर तुम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट तुमच्या शाळेत घेऊ इच्छितात का, तर यस हो करा. म्हणजे जनरली होच म्हणायचं सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय पुढे जाता येणार नाही. सो हे तुम्हाला हो करायचंय आणि ते सबमिट करायचंय. दॅट्स इट. एवढंच काम करायचंय. युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड. आता पालकांनी पण लक्ष द्या, शिक्षकांना हे सांगा. आता तुमच्याकडे 2 वर्ग असेल, 2 वर्गांची पटसंख्या टाका. 3 वर्गांची पटसंख्या, 4 वर्गांची पटसंख्या टाकू शकता तुम्ही. ओके, इज दॅट क्लिअर? हा, एवढाच फॉर्म मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन दिले बघा, गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. ओके, पालक आणि विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तर तुमच्या शाळेतील शिक्षकांना हे सांगायचं आहे. ह्या गुगल फॉर्मची लिंक द्यायची, या व्हिडिओची लिंक पण त्यांना द्या, त्यांना व्हिडिओ बघायला लावा आणि रजिस्टर करायला लावा. काही शंका असल्यास काय करावं बरं, खाली आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर पण दिलाय, किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट टाकू शकता, त्याच्यावर मी पुढचा व्हिडिओ घेणार आहे. तरी पण मी एक सांगतो तुम्हाला, नेक्स्ट व्हिडिओ उद्या आमचा येणार आहे. कोणता व्हिडिओ आहे, विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहे. तुम्हाला मी सांगितलं, प्रत्येक शाळेतून 4थी, 5वी, 7वी, 8वी या वर्गातून 3 मुलं, काहींकडे 4 वर्ग असेल, काहींकडे 2 असेल, काहींकडे 1 असेल, काहींकडे सगळे असेल. तर त्यातनं 3 विद्यार्थी निवडण्यासाठी प्रोसेस काय असणार आहे पुढची, ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. स्कॉलरशिप परीक्षा कशी आणि कधी असणार आहे, म्हणजेच कशी निवड करायची, तर स्कॉलरशिप परीक्षा घ्यायची आहे, ही कशी असणार आहे त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ येणार. त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना शेअर करा. आणि खाली हाईप नावाचा ऑप्शन बघा, खाली तुम्ही कमेंटला असं सरकवलं की ते हाईप नावाचा ऑप्शन होतो, हाईप पण करून टाका, म्हणजे जेणेकरून ही मोफत स्कीम सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं ना, 15,000च्या पुढे जरी विद्यार्थी आमच्याकडे आले तर त्यांनाही आम्ही देणार आहोत. सो काळजी करू नका, तुमची पण निवड होईल, सगळ्यांची होईल. हा गुगल फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे, स्कॅन करू शकता तुम्ही, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. ओके, सो मी इथेच थांबतो. पुढचा व्हिडिओ माझा लवकरच येणार आहे, तोही व्हिडिओ बघून सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवा. हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला, ऍज अ शिक्षक म्हणून, पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, आणि शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. हा फ्री मधला उपक्रम आहे, सगळ्या महाराष्ट्रातील गरीब होत करू हुशार विद्यार्थ्यांपर्यंत गेलाच पाहिजे. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.